प्रेक्षक मित्रमंडळींनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय घडलं आहे. तर इकडे आता सत्य आणि मंजू दोघे पण पोलीस स्टेशनला येतात आणि पोलीस स्टेशनला आल्यावरती आता दोघांचा एकच विचार चालू असतो. आता आपण काय करायचं, भारती मावशीला कुठं शोधायचं. तर आता ते लोकेशन ट्रॅक करण्यासाठी त्या माणसाला पण बोलवून घेतात. तो माणूस इथे येतो आणि त्याला विचारतात, काय रे, तुला हे लोकेशन कुठं दिसतंय ना, मला सांगून लवकरात लवकर लोकेशन सापडतं का बघ, असं म्हणत असतात. तर आता इकडं सत्याला तेवढं आर्यन फोन करतो आणि म्हणतो की तुला माहीत नाही मी काय काय करू शकतो. आणि तो भारती मावशीला तिथे एका फाशाचं लटकवतो, त्याच्यात उभा करतो आणि भारती मावशीचा फोटो काढून तो सत्याला पाठवतो आणि सत्य ते फोटो मंजूला त्यांना दाखवतो. आता त्यांना खूप टेन्शन येतं. ते म्हणतात की आता काय करायचं आपण, आता काहीच करू शकत नाही सत्य, आपण काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला, असं हे म्हणतात मंजून त्या म्हणतात. तर आता लगेच इकडं भारती मावशी म्हणत असतात, तू काही कर रे, पण तुझी मंजू कधीच नाही होऊ शकत, मंजू ही फक्त सत्याची आहे, असं भारती मावशी त्या आर्यनला बोलतात आणि म्हणतात की तू मला त्रास देऊ नको, सोडून दे मला, असं म्हणत असतात. तर इकडे आता सत्य आणि मंजू आता दोघे घरी जायला निघतात. आता घरी इकडे मम्मी साहेबांना त्या वाट बघत असतात. मम्मी साहेबांना फक्त मंजूवर डाऊट असतो, मंजूच बाहेर घेऊन गेले आहे. तेवढ्यात आता मंजू सत्या घरी येतात. तर आता लगेच मंजूची आई विचारते, काय ग मंजू, कुठं होतीस तू रात्रभर आणि कुणाच्या विश्वासावर गेली होती ग घराबाहेर, तुला कळत नाही का, कुठं होतीस तू आणि कुणासोबत गेली होती. आता मंजू म्हणते, सत्यासोबत, माझ्या नवऱ्यासोबत गेले होते, ज्याच्या नावाचं माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे ना, त्याच्यासोबत गेले होते मी. काय फरक पडलाय तुम्हाला सांगा बरं. हा सत्या माझा नवरा आहे आणि एकमेकांचं नातं आम्ही स्वीकारलं आहे. आम्ही दोघं कायम एकमेकासोबत राहणार आहोत आणि हे बघा आम्ही नवरा बायको आहेत, त्यामुळे आता मी त्याच्यासोबत जाईल, कुठं जाऊ शकते त्याच्यावर विश्वास ठेवून, असं मंजूच्या आईला त्यांना सांगते. तेवढ्यात ज्या मम्मी साहेब आहेत त्या हे सगळं ऐकून मम्मी साहेब ते चक्कर येऊन खाली पडतात. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.